नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोबीचे थालीपीठ। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण 1 कप पोहे भिजवून घेणार आहोत। पोहे घातल्यामुळे थालीपीठ मऊ होते। पोहे हे 1 कपच घ्यायचे आहेत, जास्त नाही घ्यायचे। मी इथे 1 कोबीसाठी 1 कप पोहे घेतलेले आहेत। कोबी कट करून आपल्याला किसून घ्यायचा आहे। कोबी बारीक किसायचा आहे। तुम्ही जर मोठा किसून घेतला तर थालीपीठ थापताना ते तुटते, त्यामुळे बारीक किसून घ्यायचा आहे। इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या तोडून घेतल्या आहेत। 7-8 लसूण पाकळ्या, आलं, अर्धा चमचा जिरं घ्यायचे आहेत। हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे। किसलेल्या कोबीत थोडेसे मीठ घालून मिक्स करायचे। या पद्धतीने कोबीतील पाणी काढून घ्यायचे आहे। तुम्ही जर पाणी नाही काढले तर पीठ मळताना पातळ होते, त्यामुळे कोबीतील पाणी काढून घ्या। मी इथे कोबीतील पाणी काढून घेतले आहे। त्यानंतर आपण भिजवलेले पोहे घालणार आहोत। त्यानंतर घालायचे आहे अर्धा कप गव्हाचे पीठ, अर्धा कप ज्वारीचे पीठ, अर्धा कप बेसन पीठ, अर्धा कप तांदळाचे पीठ, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा घरचा मसाला, 2 चिमूटभर हळद, 1 चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे, त्यामुळे चव येते। वाटलेले हिरव्या मिरचीचं वाटण, नंतर कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचे। त्यानंतर पाणी न घालता मिक्स करून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपल्याला कोरडे वाटते, पण जसं तुम्ही मळत जाल तसं त्याला पाणी सुटते, त्यामुळे पाणी अजिबात घालायचे नाहीये। तुम्ही पाहू शकता मी इथे पाणी न घालता पीठ मळून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला 5 मिनिटे झाकून ठेवायचे आहे। 5 मिनिटानंतर छोटासा गोळा घेऊन आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहे। मी इथे कापड ओले करून घेतलेले आहे, त्यावर पाणी घालून थालीपीठ थापून घेणार आहे। मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे, त्यावर तेल घालून थालीपीठ टाकून घ्यायचे आहे। कापडावर पाणी घालून त्यानंतर कापड काढून घ्यायचे आहे। तुम्ही जर पाणी नाही घातले तर कापडाला थालीपीठ चिटकते। साइडने तेल सोडायचे आहे। दोन्ही साइडनी
थालीपीठ भाजून घ्यायचे आहे. या पद्धतीने सगळे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता थालीपीठाला किती सुंदर कलर आला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.